पण ज्यांच्या प्रेमास्तव इथपर्यंत आलोय असे असणारे स्वर्गीय श्रीपद शेठ महादेव पाटील, भाऊंची शेवटची भेट म्हणून आपण इथे आलात. बाप समाजासाठी तळमळणारी ही व्यक्ती, खूप श्रीमंत वडील होऊन गेले हे, ज्यांना 4 मुली आहेत, 3 मुलं आहे, खूप मोठी श्रीमंती आहे महाराज ही. मुली सुद्धा देव त्याच्याच पदरात टाकतो की ज्याचं हृदय अगदी प्रेमानं द्रवीभूत होतं. आज लोक म्हणतात, नागेश्वरी ताई तुम्ही एवढं बोलता पण पुरुषाची जात रडत नाही, लोक रडत नाही, पुरुष काय दगड आहे का? म्हटलं नाही, तसं नाहीये ते. कदाचित तुमचा थोडा अभ्यास कमी असेल. कोण म्हणतं पुरुष रडत नाही महाराज? अरे एखाद्या पुरुषाला फार वाईट वाटलं तर त्याच्या डोळ्यातून पाणी येणार नाही, पण त्याचं हृदय रडल्याशिवाय राहणार नाही महाराज. पुरुषाचे डोळे रडत नाही पण पुरुषाचं हृदय रडतं, त्याची वाणी कापते. ज्यावेळेला मला श्रीकांत भाऊंनी फोन केला ना, त्यांच्या आवाजातून कळत होतं की कार्यक्रम कोणाचा आहे. समाजामध्ये फिरत असताना कळते व्यक्ती समोरची कशी आहे, काय आहे महाराज. अहो बाप गेला ना, आधार संपला. खरं प्रेम करणारं पात्र म्हणजे आई आणि वडीलच आहे या जगामध्ये. खरं संत जर सांगतात तर आम्ही खोटं नाही मानू शकत. तुम्हाला आम्हाला अनुभव आहे महाराज. अरे बाप म्हणजे आधार आहे, बाप म्हणजे नारळ आहे महाराज. वरून कडक दिसतो ना, पण फोडलं की अमृता इतकं गोड पाणी देणारा तो बाप आहे की नाही. आईची कुठेतरी चूक होते थोडीशी. इथे बसलेल्या आयांनी नीट ऐका. अरे लहानपणापासून आपलं बाळ आपल्याला घाबरत नाही म्हणून आपण त्याच्या बापाची भीती त्या बाळाला घालत असतो, बरोबर आहे का नाही? ए इकडे जाऊ नको बाबा मारील, तिकडे जाऊ नको बाबा मारील, लवकर अभ्यास कर बाबा मारील, शाळेत जा बाबा मारील. सतत बाबा 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 एवढा त्या लेकराच्या डोक्यात बसलेला असतो का ते लेकरू काय करतं, बापाला सोडून देतं ना आईवर प्रेम करायला लागतं. शाळेत जर सांगितलं ना खरं बोल, ते पोरग म्हणतं मॅडम मी माझ्या मम्मीची शपथ घेऊन सांगतो, मी खोटं नाही बोलत. म्हणजे शपथ सुद्धा ते मम्मीचीच घेतं, निबंध सुद्धा आईवरच लिहितं. आमचा बाप काय शपथ घ्यायच्या लायकीचा नाही काय? आमचा बाप, आमच्या बापाला कोणी कविता नाही करत, आमच्या बापाला कोणी लगड्याचा पाय नाही म्हणत, आमच्या बापाला कोणी गोठ्यातली गाय नाही म्हणत, आमच्या या देशाला माता म्हणतात, या देशाला माऊली म्हणतात. आमच्या बाबाला कधी माऊली नाही म्हटलं जात. अरे स्त्रीपेक्षा सुद्धा अंतकरणात जास्त प्रेम जर कोणाचं असेल तर ते बापाचं असतं. मायबाप. एखादी मुलगी जर बाळ झालं, तिला शिजर झालं तर अख्खं गाव म्हणतं शिजर झालं शिजर झालं, पण त्याच हॉस्पिटलचं 1-2 लाख रुपये बिल भरणारा तो बापच आहे ना. अरे प्रत्येकाकडे नाही हो पैसा. ज्यांच्याकडे पैसा आहे कदाचित त्यांना हे माझं बोलणं पटणार नाही, पण ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना विचारा. दिवसभर भूक लागल्यानंतर 10-15 रुपये वडापावला जातील म्हणून 15 रुपये सुद्धा खर्च न करणारा बाप आयुष्यभर त्या ठिकाणी आपल्यासाठी जमवून ठेवतो. तोच बाप ज्यावेळेला शेवटच्या काळाला त्याला गरज असते त्यावेळेला मुलं एवढी बेफिकीर का होतात काही कळत नाही महाराज. सांगू तुम्हाला, अरे आहे तोपर्यंत सांभाळलं पाहिजे हो. तुम्ही आळंदीच्या घाटावर या, आज त्या घाटावर त्या म्हाताऱ्या लोकांचा तपास करा. नाही सगळं असतं त्यांना, मुलं असतात, घरदार असतं, गाव असतं, पण दोघांच्यातून एक गेलं ना, पती गेला किंवा पत्नी गेली का एकट्याला जगणं लय कठीण असतंय. माफी मागून बोलते. मुलं मुली आईबापाला विसरत नाही, पण प्रपंचामध्ये जर विसर पडला तर जे दोघांच्यातून एक जण राहिले त्याला नाही विसर पडत. त्या पाटील कुटुंबातली माय आहे, आई आहे की नाही. एक सांगू का, हक्काचा माणूस असतो तो नवरा, आणि पुरुष वर्ग हक्काची असते ती पत्नी असते महाराज. अरे काही लवकर जेवण समोर नाही आलं तर 2 शिव्या आपण पत्नीला देऊ शकतो, सुनेला नाही देऊ शकत महाराज. गुडघे दुखले, काही दुखलं तर ठराविक वय झालं का आई घाबरते आपल्या मुलाला, आणि ज्यावेळेला तिला त्रास होतो ना त्यावेळेला ती आपल्या नवऱ्याला बोलते, हो चला ना, चला जाऊ आपण रिक्षा करून दवाखान्यात जाऊ. ती मुलाला नाही बोलत महाराज. या दोघांच्या ही संसार म्हणजे रथाची 2 चाक आहे, आणि या 2 चाकातून एक चाक निखळलं का एका चाकावर चालणं लय अवघड असते महाराज. आणि अजून सांगते मी तुम्हाला, तुम्ही युट्यूबला इकडे तिकडे प्रचंड ऐकलं असेल का हो,
बाप मुलीवर लय प्रेम करतो. मी सांगते बाप मुलीपेक्षा मुलावर जास्त प्रेम करतो महाराज. विठ्ठल सांगू का? ऐका, प्रेम सांगते ऐका. एखादी मुलगी म्हणते माझा बाबा माझ्यावर लय प्रेम करतो, पण तीच पोरगी ज्यावेळेला बाबाकडे जाते ना, बाबा माझी परिस्थिती नाजूक आहे, तुम्हाला भरपूर शेती आहे, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, द्या ना मला अर्धी वाटणी. कोणता बाप असा आहे का घेईल पियन लगेच देईल पोराची अर्धी वाटणी? सांगा ना. नाही महाराज. तो बाप काय समजावतो मुलीला ऐका. तो बाप म्हणतो बाई दिदू, अगं तुझं लग्न झालं त्यावेळेला काहीच नव्हतं ग, हे तुझ्या दादाने आणि मी उभं केलंय. तुला श्रीमंताच्या घरात दिलं, चांगल्या घरात दिलं बाळ. आता रक्षाबंधनला 5,000ची साडी घे, दिवाळीला 10,000ची साडी घे, पण वाटणी नको मागू माय. आहे तुझ्या दादाचं तसंच राहू दे. मग मला तुम्हाला विचारायचंय, बाप मुलावर प्रेम करतो का बाप मुलीवर प्रेम करतो? अरे फाटक्या कपड्यातला जरी बाप असेल ना महाराज, तरी सुद्धा त्याचं प्रेम मुलावर जेवढं आहे तेवढं मुलीवर सुद्धा आहे. असं तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप नारळ आहे, बाप म्हणजे वड आहे की ज्या वडाच्या झाडाखाली बसलं की उन्हाची झळही सुद्धा लागत नाही. तोच वड कोसळला का कोणतंच झाड आपल्याला पुरेपूर सावली देऊ शकत नाही. हा बाप नावाचा वड कोसळला का मग मात्र खरं प्रेम करणारं पात्र त्या ठिकाणी आटून गेलं. म्हणून सांगेल मी, प्रेम त्या ठिकाणी बापावर करावं. बापाला नावाच्या पुढं आडनावाच्या आत गुंतून राहतो तो फक्त बाप नसतो महाराज. पैसे कमवण्याची मशीन म्हणजे बाप नाहीये. कधीतरी त्याचा अंतःकरण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बस ही 7ही लेकरं आज त्या ठिकाणी मला वाटतं अनाथ झाली. बाप गेला, आधार संपला. आता मात्र पहाडासारखा बाप त्या ठिकाणी मागे उभा राहणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाच्या डोळ्यात वेगवेगळा धूर बसलेला आहे. तो धूर तुम्ही बसू देऊ नका. अभंगाचं शेवटचं